नमस्कार मंडळी. कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक मी वाचायला घेतलं आहे. त्यातले काही लेख आपले वाचून झालेले आहेत, तर आता मी पुढचे लेख वाचायला घेते. तर मी वाचते, तुम्ही शांतपणे ऐका आणि त्याचा अर्थ समजावून घ्या. म्हणजे तुम्हाला श्री गजानन महाराज कसे होते त्यांचं सगळं चरित्र हळूहळू समजायला लागेल. गणिगण गणात बोते म्हणजे काय? अनुभवाशिवाय शब्द पांडित्य करणे व्यर्थ आहे, असा बोध श्री गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी महाराजास केला. त्यावर श्रीदासगणू महाराजांनी छोटेखानी भाष्य केले आहे. ते असे की नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात, तेणेच आहे झाला घात आपल्या संस्कृतीचा. पुढे त्यांनी मच्छिंद्रनाथ, जालंधरनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, ज्ञानेश्वर अशा आत्मानुभवी संतांची यादीच दिली आहे. त्यांचा अधिकार किती म्हणून वर्णावा? शंकराचार्य, एकनाथ महाराज, स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज हे सर्व ब्रह्मसाक्षातरी सत्पुरुष होय. आत्मज्ञानच श्रेष्ठ आहे, शब्द पांडित्य अगदी गौण आहे. अवखळपणास शांत केले. गोविंदबुवा टाकळकर नावाचे एक हरिदासी कीर्तनकार एकदा शेगावी आले होते. शेगावात एक शंकराचे जुने देऊळ होते. ते मोठे नामक सावकाराने जीर्णोद्धार करून सुशोभित केलेले होते. पुढे या मंदिराला मोठ्यांचे मंदिर असे म्हटले जाई. त्याच मंदिरात गोविंदबुवा टाकळकर उतरले होते. त्यांच्या घोड्यालाही मंदिरासमोरच बांधले होते. घोडा मोठा अवखळ होता. तो द्वाडपणाने लाथा मारित असे. त्याची वृत्ती स्थिर नव्हती. मध्येच तो पळून जाई. रात्री खिंकाळत असे. त्याला एरवी लोखंडाच्या साखळीने बांधले जात असे, पण त्याच्या साखळ्या टाकळीतच विसरल्या गेल्या होत्या. त्याला तात्पुरते काथ्याच्या दोरीने बांधून घातले होते. रात्र खूपच झाली होती. तेवढ्यात श्री गजानन महाराज तेथे आले. चरित्रकार सांगतो की जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईशाज्ञेने भूमीवर द्वाडपणा हा काय प्राण्यातच असतो काय, तो माणसातही असतो. चंचल, खोडकर, नाठाळ अशी माणसेही असतातच की. पण साधू पुरुषांच्या संगतीने खरेच त्यांचे वृत्त परिवर्तन होते. त्यांचा द्वाडपणा निघून जातो. ते शांत होतात. तसेच नेमके असेच झाले. श्री गजानन महाराज घोड्याजवळ गेले आणि त्यांच्या 4 पायांमध्ये जाऊन निजले. मुखाने मात्र गणिगण गणात बोते असे भजन ते करीत होते. या भजनाचा अर्थ काय बरे असेल ही उत्कंठा सर्वांनाच लागून राहणे साहजिकच होते. श्रींचा नामोपदेश. श्री दासगणू महाराज यांनी गणिगण गणात बोते या भजनाचा अर्थ स्पष्ट केला आहे. ते म्हणतात, त्या सूत्रमय भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्म म्हणजे गण, तो ब्रह्मातून नाही भिन्न हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय. बा या शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम गण शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना दिसे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तयाव्रत निराळा त्या तोची असे. गिणगिण गणात बोते, कोणी गणिगण गणात बोते, ऐशी आहेत 2 मते. या भजनाविषयी शेगावी या ओव्यातील भावार्थ जाणून घेता येण्याजोगा आहे. गणी म्हणजे मोजणे म्हणजे जप मोजणे. स्मरणमाळ घेऊन जपमाळेची संख्या वा ज्या नामाचे स्मरण आपण करतो त्या नामांची संख्या मोजणे होय. इथे मोजणे म्हणजे मोजून पूर्ण करणे असा त्याचा अर्थ होतो. तर इथे मोजणे म्हणजे मोजून पूर्ण करणे असा अर्थ नाहीये, तर सतत मोजत राहणे असा अर्थ आहे. स्मरण करीत राहा, नामजप करीत राहा असा गणी या शब्दाचा सहज सुलभ अर्थ आहे. गण म्हणजे जीवात्मा म्हणजे आपण, म्हणजे मनुष्य जन्माला आलेला जीव होय. तो आत्म्यापासून भिन्न नाही, म्हणजेच तो अंशात्मा आहे. प्रत्येक जीव हा आत्म्याचा अंशरूप आहे. गणात म्हणजे या मनुष्यरूपी लाभलेल्या आयुष्यात होय. सरळ भावार्थ असा होतो की हे जीवा, तू मनुष्य जन्मास आला आहेस,
तुझे ध्येय कार्य काय असावे, तर तू सतत मनाने ईश्वराचे स्मरण करीत राहा. स्मरण संख्या तू मोजू नकोस, तर स्मरणोपासना सुरू आहे की नाही याकडे लक्ष दे. मोजित राहा याचा अर्थ नामस्मरणाचे अनुसंधान ठेव. गिणगिण हा शब्द घेतला तरी नामाची गणती कर, नामाचे स्मरण कर, असा त्याचा अर्थ करता येतो. श्रींचा हाच नामोपदेश. संत हे साधना मार्गच दाखवितात. श्रींनी साधना मार्गाचाच उपदेश येथे केलेला आहे. तर मंडळी, आपला हा चॅनल आपण अशासाठी सुरू केलेला आहे की जी वृद्ध मंडळी आहेत, ज्यांना बसून वाचता येणं शक्य नाही आहे, ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत, मोतीबिंदूचा त्रास आहे, तर ते झोपल्या झोपल्या ऐकू शकतात, बसल्या बसल्या ऐकू शकतात. जर घरातल्या वृद्ध मंडळींना यूट्यूबवर टी व्हीवर तुम्ही जर हे सगळं ऐकायला दिलं तर त्यासारखं पुण्याचं काम दुसरं कुठलंही नाही आहे. तर सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनिट वेळ काढून जर तुम्ही ऐकलत तर त्याचा तुम्हाला स्वतःला इतका फायदा होईल. तुमचा राग आटोक्यात येईल, तुमच्या रागावर तुमचं नियंत्रण येईल, पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात यायला सुरुवात होईल, तुमची निर्णय क्षमता वाढेल. तर आता तुम्हाला स्वतःला अगदी बसून वाचायचीही गरज नाही आहे. आता हे बघा, टेबलावर पाणी ठेवलेलं आहे, पण ते स्वतः हाताने उचलून पिण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि हेही जर तुम्हाला जमत नसेल तर मग नाही, ते जमावंच लागेल. त्यासाठी तुम्हाला स्वतःला वाचायला लागेल किंवा तुम्हाला ऐकायला तरी यायलाच हवं. अध्यात्माच्या मार्गाला हळूहळू तुम्ही लागायलाच हवं. म्हातारपणी करू असा विचार करू नका. तरुणपणापासूनच अध्यात्माचं वाचन सुरू करा, ऐकायला सुरुवात करा. त्याचा तुम्हाला खूप 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 फायदा होईल. आणि आपला चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की या लोकांची ज्यांना ज्यांना गरज आहे ते त्या आपल्या चॅनलचा फायदा घेऊ शकतात. जसं मला स्वतःला फायदा होतोय तसा तुम्हाला सगळ्यांनाही व्हावा असं अगदी मला मनापासून वाटतं. त्यासाठी अनेक लोकांपर्यंत आपला चॅनल शेअर करा. धन्यवाद.